नमस्कार मित्रांनो, तुम्ही फार्मर आय डी बनवला का? फार्मर आय डी बनवला पाहिजे का? त्याचे कोणकोणते फायदे आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, केंद्र सरकारची योजना आहे ॲग्रोस्टॅक. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक फार्मर आय डी हा शेतकऱ्याचा तयार होणार आहे. जो काही युनिक नंबर असणार आहे तो आधार कार्डशी त्या ठिकाणी लिंक केला जाणार आहे. म्हणजे सर्व माहिती त्या आय डीमध्ये त्या ठिकाणी असणार आहे शेतकऱ्याची. म्हणजे शेत जमिनीपासून तर ज्या काही राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ज्या काही योजना राबवतं त्या सर्व योजना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. उदाहरणार्थ आता कृषी यांत्रिकीकरण असेल, म्हणजे ट्रॅक्टरची अवजारे यासाठी आपल्याला अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी कागदपत्र सादर करावी लागतात. पीक विमा आहे, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, म्हणजे वेगवेगळ्या ह्या ज्या योजना आहेत त्या एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही, त्यासाठी वेगवेगळी कागदपत्र देण्याची गरज नाही. म्हणजे ॲग्रोस्टॅक त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो काही फार्मर आय डी बनणार आहे तो फार्मर आय डी शेतकऱ्याच्या आधार कार्डशी लिंक केला जाणार आहेत. म्हणजे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. म्हणजे ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्या कोणत्या योजनेसाठी शेतकरी त्या ठिकाणी पात्र आहेत त्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. म्हणजे थोडक्यात डिजिटलायझेशन हे होणार आहेत. म्हणजे आपल्या शेतामध्ये कोणतं पीक आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहेत. आपलं क्षेत्र त्या ठिकाणी GPS द्वारे आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी जमा केली जाणार आहेत. म्हणजे कोणती योजना असो किंवा अनुदानाचं त्या ठिकाणी नुकसान भरपाई असेल तीसुद्धा याच्यामार्फतच शेतकऱ्याला इथून पुढे मिळणार आहे. त्यासाठी आपण आपला युनिक आय डी त्या ठिकाणी काढून घ्या. जो काही फार्मर आय डी तो बनवून घ्या आणि जे काही पुढील ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी तो आय डी त्या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.